तर मुलांना आपण आपला पहिला जो क्वेश्चन आहे तो वाचूया. बघा इथे दिला आहे, व्हॉट हॅव वुमन डन विच इज नॉट गुड फॉर पेंगोलियन्स. की पेंगोलियनच्या मते की जे मानव आहेत ते त्यांच्यासाठी चांगले का नाही आहेत, त्याची काही कारणं आहेत ते आपण बघणार आहोत. तुम्हाला इथे 4 रिझन दिले किंवा 4 ऑप्शन्स आहेत. या 4 ऑप्शनपैकी जो आपला पहिला जे आपले 4 ऑप्शन्स आहेत ते आपण वाचणार आहोत आणि आपण त्याचा आन्सर सांगणार आहोत. जो पहिला आहे ते किल पेंगोलियन्स, जे काय करत आहेत ते पेंगोलियनला मारत आहेत किंवा ते त्यांना काय करत आहेत मुलांनो की त्यांना ते जाळ्यामध्ये ओढत आहेत आणि त्यांना पिंजऱ्यात टाकत आहेत, की ते त्यांचं घर नष्ट करत आहेत, की ते तुम्हाला 4 पर्याय आहेत. मग त्याच्यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे की ते काय करत आहेत, त्यांना मारत आहेत. डिस्ट्रॉय देअर हॅबिटेट्स अँड क्लिअर अवे. म्हणजे ते काय करत आहेत की ते त्यांचं वास्तव्य काय करत आहेत, नष्ट करत आहेत आणि त्यांना तिथून दूर पळवून लावते की दूर घेऊन जात आहे. तर हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून व्हॉट हॅव वुमन्स डन विच इज नॉट गुड फॉर पेंगोलियन, याचा अर्थ का, याचा जो आन्सर आहे आपल्याला कळालं आहे, ते त्यांचं वास्तव्य काय करत आहेत, ते तिथलं वास्तव्य नष्ट करत आहेत आणि तिथून त्यांना दूर पळवून घेऊन जात आहे. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण तो योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू पेंगोलियन रेलिश. की जे पेंगोलियन आहे त्यांनी कोणत्या गोष्टीचा आस्वाद घेतलेला आहे. बघा इथे जे आपलं 4 आपल्याला ऑप्शन आहे त्या 4 ऑप्शन पाहणार आहोत. कोणत्या गोष्टीचा आस्वाद घेतला आहे. खरं तर आपल्याला याची ऑप्शनची गरजच नाही आहे, बरोबर आहे. आपण या संपूर्ण पाठामध्ये पाहिलं होतं की आपल्याला कोणत्या गोष्टीची ते आस्वाद घेत आहे, पण आपण तरी पर्याय वाचणार आहोत. मँगो आहे, ॲपल आहे, स्केल आहे आणि त्याचप्रमाणे टर्माइट्स आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो. तुम्हालाही माहीत आहे ना, मँगो आहे ना ॲपल आहे, ह्याचा प्रश्नच नाही आहे की याचा उल्लेख कुठेही आलेला नाही आहे. त्याचप्रमाणे जे आपलं जे मेन आन्सर आहे की ते टर्माइट्स आहे. टर्माइट्स म्हणजे काय, वाळवी आहे. की त्यांनी वाळवी, जे पेंगोलियन आहे त्यांनी वाळवीचा आस्वाद घेतलेला आहे आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला करेक्ट आन्सर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डू पेंगोलियन कझन लिव्ह. जे पेंगोलियनचे जे कझन आहे, जे बहीण भाऊ आहेत, ते कुठे राहत आहेत. मग त्यांनी बघा इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहे. इन आफ्रिका अँड एशिया, इन साऊथ अमेरिका, त्याचप्रमाणे ते साऊथ अमेरिका अँड अंटार्क्टिका. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना. इन आफ्रिका अँड आशिया या ठिकाणी त्यांचे जे सर्व कझिन आहेत ते तिथे आढळतात. आणि आपण पाठाच्या दरम्यान देखील पाहिलं होतं की जे नॉर्थन इंडिया आहेत त्या ठिकाणी जे चायनीज म्हणून देखील पेंगोलियन तिथे ओळखले जातात आणि आपण इथे भारतात राहतो म्हणून इंडियन पेंगोलियन आहेत हे देखील आपण पाठामध्ये वाचलेलं होतं. आणि म्हणून ते त्याचे जे कझिन आहेत ते कुठे अजूनही आढळतात, इन आफ्रिका अँड आशिया हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि म्हणून आपण इथं योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डिड टर्माइट्स डू व्हेन द अँथिल वॉज डिमॉलिश्ड. की ज्यावेळेस वाळवी ही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली होती, नष्ट करण्यात आली. डिमॉलिश म्हणजे उद्ध्वस्त करणे, डिमॉलिशचा अर्थ काय, उद्ध्वस्त करण्यात आली. तेव्हा टर्माइट्स काय केलं किंवा काय करत होत्या. मग आता आपण त्याला तुम्हाला 4 इथे ऑप्शन आहे. बिगेन टू डान्स, ते नाचत होते. बिगन टू रन हेल्टर शेल्टर, की ते इकडे तिकडून सैरावैरा धावत होते, पळत होते. बिगेन टू बाईट, त्यांना ते चावा घेत होते. का बिगेन टू स्लीप, का ते झोपलेले होते. आता साहजिकच जर त्यांचं घर उद्ध्वस्त केलं आहे तर ते नाचणार तर नाही आहे, त्यामुळे हा ऑप्शन नसणार आहे. ते झोपलेलेही नव्हते त्याच्यामुळे हाही ऑप्शन नाही आहे. बिगेन टू बाईट, एखाद्या वेळेस ते चावू शकतात, परंतु ते इथे त्यांनी दिले की ते चावलेले नाहीत, ते काय करू लागले, सैरावैरा धावू लागले. आणि म्हणून जो आपलं करेक्ट असणार The termites do when the anthill was demolished began to run helter and shelter. हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बेबी पेंगोलियन वॉज डॅश डॅश मंथ ओल्ड. जो बेबी पेंगोलियन होता तो किती महिन्याचा होता त्यांनी विचारला आहे. मी तुम्हाला इथे 4 ऑप्शन आहेत. इथे लिहिलं आहे 3, 1, 5 आणि 2 आहे. तर यापैकी आपलं योग्य आन्सर काय आहे मुलांनो, 1, 3, 5 आणि 2 याच्यापैकी आपलं उत्तर आहे तो 1 मंथचा आहे. किती आहे, 1 मंथचा आहे. ना 3 मंथचा, ना 5चा, ना 2चा. तर किती महिन्याचा आहे तो 1 मंथचा आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर आहे तर बेबी पेंगोलियन वॉज 1 मंथ हे आपल्या इथे करेक्ट आन्सर ते असणार आहे. म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू पेंगोलियन नो दॅट ह्युमन्स आर अराउंड देम. की पेंगोलियनला कसं कळालं की आपल्या आजूभोवती की आपल्या अवतीभोवती मनुष्य आहे असं कसं कळालं. बघा तिथे दिले की बाय देअर स्मेल, त्यांच्या वासावरून त्यांना कळालं. बाय लुकिंग ॲट देम, त्याच्या बघण्यावरून कळालं. बाय देअर टच, त्याच्या स्पर्शावरून कळालं. का बाय देअर कलर, का त्याच्या रंगावरून कळालं.
तर यापैकी आपलं उत्तर आहे, ज्यांना रंगावरून कळालं, ना स्पर्शावरून कळालं, ना त्याच्या बघण्याकडून कळालं, ना त्याच्या टच करण्याकडून म्हणजे स्पर्शाने कळालं, तर त्याला कसं कळालं की त्याच्या बाय देअर स्मेल, म्हणजे त्याच्या स्मेलने कळालेलं आहे की तो मनुष्य इथे आसपास आहे आपले. तर करेक्ट असणार नाही, म्हणून जे द पेंगोलियन्स नो दॅट ह्युमन्स आर अराउंड देम बाय देअर स्मेल हे आपले इथे करेक्ट आन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे पुन्हा आपण ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्टच्या माध्यमातून आपण प्रश्न आन्सर दिलेले आहेत, क्वेश्चन आन्सर सांगितलेले आहेत. तर आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून क्वेश्चन पाहणार आहोत. काही छोटे क्वेश्चन आहेत किंवा काही लॉंग आन्सर आहेत, काही शॉर्ट आन्सर आहेत. ते कोणते आन्सर आहेत ते देखील आपण बघण्याचा तर प्रयत्न करूया. चला तर सुरू करूया आपल्या क्वेश्चन आन्सरचा जो 4th राऊंड आहे, त्या 4th राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. तर आपला बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, आपण रीड करणार आहोत. व्हॉट डिड ममा पेंगोलियन डू अँड व्हाय? की ममा पेंगोलियनने काय केलं आणि म्हणजे व्हॉट डू म्हणजे करणे, की ममा पेंगोलियन काय केलं आणि कशासाठी केलं, म्हणजे व्हाय याचा अर्थ का केलं आहे. तर जेव्हा मला लहान मुलं आहे, जे तिचं 1 मंथचं बेबी पेंगोलियन आहे, तो बेबी पेंगोलियन काय करत आहे की तो दिवसभर घरात बसत आहे आणि ती जी बेबी पेंगोलियन ती काय म्हणते की आपण बाहेर फिरायला जाऊया किंवा बाहेर जाऊया, आणि म्हणून ती तिला हळुवारपणे उठवत आहे, तिला त्यासाठी त्या बाहेर जाण्यासाठी, बाहेर फिरून घेण्यासाठी ती जंटलीपणे हळुवारपणे त्याला उठवत आहे, जेणेकरून तिने बाहेर जावं, फिरावं आणि जे तिचं बेबी मिल्क आहे ते सोडून तिने अजून दुसरं इतर अन्न देखील सेवन करावं, हा त्यामागचा तिचा हेतू होता. बघा आपण इथे पाहणार आहोत. ममा पेंगोलियन गेव अ gentle loving push to her 1 month old baby. बघा जी ममा पेंगोलियन आहे ती काय करत आहे, आपल्या ज्या बाळाला आहे गेव अ gentle loving, बघा ते काय लिहिलेले आहे, जंटल म्हणजे अगदी हळुवारपणे, पुश म्हणजे काय करत आहे, ढकलत आहे, टू हर 1 month ओल्ड बेबी, की जे तिचं 1 महिन्याचं जे छोटं बाळ आहे त्या बाळाला हळुवारपणे ती काय करत आहे, ढकलत आहे, पुश करत आहे. विथ हर लॉंग टॅपिंग माउथ, विथ हर टॅपिंग नाव म्हणजे तिचं जे लांब जे तोंड आहे, जे माउथ आहे, त्या माउथच्या सहाय्याने ती काय करत आहे, टॅपिंग म्हणजे काय करणार आहे, थपटवत आहे. आपण थपटवणे ते काय करणार आहे, टॅपिंग. बिकॉज शी वॉन्ट टू वेक अप हर बेबी, कारण ती काय केलं पाहिजे, उठली पाहिजे, याच्यासाठी ती तिला काय करत आहे, थपटवत आहे आणि त्याबरोबर ती तिला पुश करत आहे. तिथे दिलं आहे बघा, पुश करणे म्हणजे काय करणार की तिला ढकलत आहे, तिला काय करत आहे, उठवण्याचा एक प्रकारे प्रयत्न करत आहे. परंतु ती कसं उठवत आहे, जंटली लविंग, कसं आहे, हळुवारपणे ती काय करत आहे, पुश करत आहे. तिच्या एका जे मोठं जे तोंड आहे बघा इथे दिलं आहे, विथ हर लॉंग टॅपरिंग माउथ, ते तिचं जे एक मोठं तोंड आहे त्या तोंडाच्या सहाय्याने ते करत आहे. बिकॉज ही वॉन्टेड टू वेक अप हर बेबी, कारण तिला वाटत होतं की तिचा जो बेबी आहे तो उठला पाहिजे, या दृष्टिकोनातून ती त्याला काय करत आहे, उठवण्यासाठी टॅपिंग करत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड ममा पेंगोलियन कॅरी हर बेबी? जी ममा पेंगोलियन आहे ती आपल्या बाळाला कशा प्रकारे कॅरी करत आहे ते इथे त्यांनी विचारलेलं आहे. बघा, ममा पेंगोलियन कॅरी हर बेबी ऑन हर टेल, की जे ममा पेंगोलियन आहे ती काय करते, आपल्या बाळाला आपल्या म्हणजे शेपटीच्या सहाय्याने ती तिला बाळाला वरती घेत आहे. बघा, टेलचा अर्थ काय आहे, शेपटी आहे. बघा, कॅरी म्हणजे काय करणे, उचलणे, अंगावर घेणे. हर बेबी, तिच्या बाळाला ऑन हर टेल, तिने तिच्या शेपटीवर त्या बाळाला कॅरी केलेलं आहे, उचललेलं आहे. कळालं मुलांना याचं उत्तर? द ममा पेंगोलियन कॅरीड हर बेबी इन ऑन हर टेल, तिच्या शेपटीवरती त्याला उचललेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डिड ममा अँड बेबी सी ऑन द वे? की जी ममा आहे ॲक्च्युली बोललो की ममा अँड बेबी, तिच्या आईने आणि बाळाने काय पाहिलेलं आहे त्या रस्त्याने जाताना? वे म्हणजे काय आहे, मार्ग आहे, रस्ता आहे. व्हॉट डिड ममा अँड बेबी सी म्हणजे पाहणे, सी ऑन द वे, काय पाहिलेलं आहे? तर तिथून एक जाताना पर्श्युपाईड म्हणजे जो त्याचा जो कझिन आहे तो पाहिलेला आहे. तर ममा अँड बेबी सॉ अ पर्श्युपाईड. बघा आपलं उत्तर पाहूया, ममा अँड बेबी सॉ अ पर्क्युपाईड म्हणजे जो एक त्यांचा जो कझिन आहे त्याप्रमाणे तो एक छोटंसं आपण बोलू शकतो की एक जे साळींजर आहे तो त्यांनी पाहिलेला आहे. वाय आर ह्युमन्स अ थ्रेट पेंगोलियन? तर जे पेंगोलियन आहे ते माणसांचा विरोध का करत आहे, ते त्यांना नकारात्मक भूमिका काय आहे त्यांच्याबद्दलची, की जे ह्युमन्स आहेत ते त्यांना त्रास देत आहेत ना, म्हणून जे वाय आर ह्युमन्स थ्रेट जे पेंगोलियन, की पेंगोलियन जे आहे ते काय करत आहेत, मानवांना काय करत आहेत, ते विरोध का करत आहेत,
तर आपण त्याचं उत्तर पाहतो की आपण पुस्तकामध्ये बघितलं त्याच्या लेसन लर्न करताना. तर हंटर सर्च पेंगोलियन्स हे होल्स अँड डिग देम. जे हंटर आहेत, हंटर म्हणजे कोण आहे, जे शिकारी आहेत बघा, जे शिकारी आहेत. सर्च म्हणजे शोधणे. पेंगोलियन्स होल अँड डिग देम, की ते पेंगोलियन्स जे राहतात त्याने काय करतात, ते शोधतात आणि ते काय करतात, डिग देम, तिथे खणतात. डिगचा अर्थ काय, खणणे. अँड किल देम, त्यांना मारून टाकतात. फॉर देअर फ्लेश, त्यांचं जे मांस आहे ते घेतात. अँड सेल देअर स्केल टू अर्न मनी, ते त्यांचं मांस घेतात, त्यांचे जे हड्डी आहेत ते घेतात आणि ते मार्केटमध्ये जाऊन विकतात आणि त्याच्यातून ते पैसे घेतात. स्केल आर ऑल्सो यूज बाय पीपल फॉर मेडिकल यूज, जी त्यांचे जे हड्डे आहेत त्याचा उपयोग हा आधीच कशासाठी केला जात आहे, की मेडिकल सायन्समध्ये त्याचा रिसर्च म्हणून किंवा त्याचा वापर म्हणून हा आधी करण्यात जात आहे. पीपल शूट पेंगोलियन्स विथ देअर गन्स, जे लोक आहेत ते काय करतायत, त्यांच्या गनने पेंगोलियनला शूट करतायत, म्हणजे मारून टाकत आहेत. हेन्स ह्युमन्स आर अ थ्रेट टू द पेंगोलियन, आणि म्हणून जे पेंगोलियन आहेत ते माणसाला काय करत आहेत, विरोध करत आहेत. हे आपले इथं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला हे आन्सर कळालेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट एफर्ट्स आर मेड टू सेव्ह पेंगोलियन, की पेंगोलियनना वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचे जे प्रयत्न आहे केले जात आहेत. एफर्ट्स म्हणजे काय आहे, प्रयत्न आहेत. टू मेड सेव्ह म्हणजे वाचवणे. पेंगोलियनला वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न इथे करण्यात आलेले आहेत. बघा, आता इथे आपण जो प्रश्नाचं उत्तर आहे ते खूप मोठं आहे, पण आपण तरी पण हळूहळू समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. बघा, अच्छा, सम गुड पीपल नो दॅट पेंगोलियन्स आर इम्पॉर्टंट इन द फूड चायनीज इन नेचर चेन्स इन नेचर, की जे काही चांगले लोक आहेत ते असं समजतात की जे निसर्गातली जी अन्न साखळी आहे की ती ही देखील पेंगोलियन ही देखील त्याचाच एक काय आहे, भाग आहे, पार्ट आहे. बरोबर, एक महत्त्वाचा. इम्पॉर्टंट म्हणजे काय, एक महत्त्वाचा भाग आहे. कशातला, अन्न साखळीतला, निसर्गातील अन्न साखळीचा हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे, असे कोण लोक समजतात, सम गुड पीपल, जे 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 काही चांगले लोक आहेत त्यांना माहीत आहे की हा देखील एक निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हेन्स दे स्ट्रेव टू मेक देअर लाईफ इझियर, आणि त्याच्यामुळेच त्यांचं जे सर्व लाईफ आहे जे नैसर्गिक ते कसं जात आहे, सोपं जात आहे. टू हेल्प दे ग्रो इन नंबर्स, आणि त्याच्यामुळे देखील काय होत आहे, त्याच्यात वाढ होत आहे. सम ऑर्गनायझेशन लाईक इन सह्याद्री निसर्ग मित्र अँड अदर इन महाराष्ट्र रन अवेअरनेस इन कंपेनिंग विथ हर हेल्प ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट, की जे जंगली जे डिपार्टमेंट आहेत की जिथे जंगलाचं संरक्षण करण्याचं जे केंद्र आहे, अशा ठिकाणच्या लोकांमध्ये काय करत आहेत की जनजागृती करत आहेत की कशा प्रकारे जे पशु आहेत, जे आता मुलांना की काही दुर्मिळ पशु पक्षी आहेत त्यांचं पालन करणं, त्यांचं संरक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं ही देखील जबाबदारी ही कोणी घेतलेली आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटनी घेतलेली आहे. आणि त्याप्रमाणे त्याची जागरूकता देखील ही केली गेलेली आहे, असं देखील आपण या उत्तरामध्ये पाहत आहोत. They hold meeting in village and user people to protect in Pangolian poster with these message are put up everywhere and publish are the distribute बघा, तर ते काय करते, काही गावकऱ्यांच्या मदतीने काय करत आहेत, त्यांची ते मदत घेत आहेत की जेणेकरून जे अशा प्रकारचे पेंगोलियन आहेत किंवा अजूनही जे इतर दुर्मिळ प्राणी आहेत त्यांचं रक्षण करणं, त्यांचं संरक्षण करणं, त्यांना वाचवण्यासाठी की अशा प्रकारे गावागावात जाऊन काही गावकऱ्यांच्या मदतीने त्यांच्या हाताला घेऊन त्यांना काय करत आहे, त्यांना वाचवण्याचा एक मेसेज प्रत्येकाकडे दिला जात आहे. आणि हे देखील काम हाती घेतलेलं आहे, एक पॅम्पलेट घेतलेलं आहे की जेणेकरून तिथे जनजागृती केलेली आहे की तुम्ही अशा ज्या प्राणी आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे, वाचवायचं आहे. दे ट्राय हार्ड टू स्टॉप इंटरनॅशनल स्मगलिंग ऑफ इन पेंगोलियन्स, की अशा प्रकारची तस्करी करणं, स्मगलिंगचा अर्थ काय आहे, तस्करी करणे, की अशा सर्व प्रकारची तस्करी करणं हे थांबवणं देखील गरजेचं आहे, हे देखील त्या गोष्टीमध्ये सांगितलं जातं. मॉडर्न ट्रॅप कॅमेरा आर सेटअप टू फोटोग्राफ अँड स्टडी द पेंगोलियन्स, की अशा वेळेस काय केलं जातं, जो मॉडर्न कॅमेरा आहे की जो आधुनिक काळातला जो आपला फोटो आहे, कॅमेरा जो आहे तो कॅमेरा काय केला आहे, त्या ठिकाणी सेटअप केलेला आहे की जेणेकरून तो अभ्यासाच्या दृष्टिकोनातून देखील अधिक महत्त्वाचा आहे. आणि जे कोणी अशा लोकांची जी तस्करी करत आहे, त्यांना पळून घेऊन जात आहे किंवा त्यांना मारत आहेत, की त्यांचं जे मांस आहे किंवा त्यांना मारून त्यांना सेल करत आहेत, तर त्यांचं देखील त्या गोष्टीवर देखील नियंत्रण ठेवता यावं, या सर्व दृष्टिकोनातून काय करत आहे, जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्याची काळजी घेत आहे. आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर
त्याचबरोबर जे ऑर्गनायझेशन केलेलं आहे सह्याद्री निसर्ग मित्र आणि अदर, की जे सह्याद्री मित्र निसर्ग अशा नावाची जी एक ऑर्गनाईज केलेली जी संघटना आहे आणि त्याचप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, हे दोघं मिळून जनजागृती करण्याचं म्हणजे अवेअरनेस करण्याचं देखील काम करत आहे. तर अशा प्रकारे पेंगोलिनला वाचवण्याचं काम हे जगभरामध्ये देखील गावोगावी ठिकोठिकाणी एक ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा आपण पाहणार आहोत. गेस वेअर दे लिव्ह. आता ते म्हटलं की गेस करा म्हणजे तुम्ही ओळखा की ते कुठे राहत आहेत. आता ते कुठे राहत आहेत की ते एका होलामध्ये ते राहत आहे. आपण पाहिलेलं होतं दे लिव्ह इन अ स्नूक होल इन द अर्थ. ते एका पृथ्वीवर एका उबदार घरामध्ये काय करत होते, राहत होते. स्नूकचा अर्थ काय आहे, उबदार आहे. होल म्हणजे बीळ आहे. ते एका बिळामध्ये जाऊन ते राहत आहेत ना, आणि म्हणून आपण पाहिलं की ते 9 मीटर काय आहे ते वेळ आहे आणि 9 मीटरचा अरुंद रस्ता आहे आणि एक लांब एक रस्ता आहे की त्याच्यामध्ये ते काय करत आहेत, राहत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे गेस द मिनिंग ऑफ अँट हिल. गेस द मिनिंग ऑफ अँट हिल. अँट हिलचा अर्थ काय की जिथे वारुळ आहे, जिथे मुंग्या सर्व ठिकाणी एकत्रितपणे राहतात त्याला आपण काय बोलणार, अँट हिल बोलणार. इट इज अ पिले ऑफ अर्थ फॉर्म बाय ॲट ओव्हर द लिव्हिंग प्लेस. बघा इथे काय दिले आहे, इट इज अ पिले. पिलेचा अर्थ काय आहे, ढीग आहे. इट्स अ पिले ऑफ अर्थ फॉर्म बाय ॲट ओव्हर द लिव्हिंग प्लेस. जिथे मुंग्या एकत्रितपणे ढीग करून राहतात अशा ठिकाणांना काय बोललं जातं, वारुळ बोललं जातं. म्हणजे त्यांना काय बोललं जातं, अँट हिल बोललं जातं. म्हणजेच मला कळालं पिले. पिले म्हणजे ढीग करून राहतात, त्या मातीचा जो ढीग तयार करतात आणि त्या ज्या ठिकाणी त्या राहतात त्या ठिकाणी ते मातीचा ढीग करतात आणि त्या ढिगाऱ्यामध्ये त्या सर्व मुंग्या राहतात. त्याला काय बोललं जातं, ॲट हिल म्हणजेच काय आहे, वारुळ अशा प्रकारे बोललं जात आहे. कळालं मुलांना गेस द मिनिंग ऑफ ॲट हिलचा अर्थ. आपला नेक्स्ट आहे व्हॉट डू ह्युमन बेबीज ईट ॲज देअर फर्स्ट सॉइल्ड मील. आता त्यांनी विचारले आहे की जो मानव बेबी आहे, जो मनुष्याचा जो लहान मुलं आहे ते दूध संपल्यानंतर किंवा त्याचं ब्रेस्ट फीडिंग संपल्यानंतर तो पहिलं सॉइल्ड फूड कोणत्या प्रकारचं तो घेत आहे, ते सॉइल्ड फूड मील जे आहे, जे जेवण आहे ते कोणतं घेत आहे, असं तर ते प्रश्न विचारलेले आहे. आता बघा जे 6 महिन्याचं जे मुलं आहे त्यांना तर कंपल्सरी हे दुधावरच त्याचं असतं. त्याच्यानंतर हळूहळू काय केलं जातं आहे की नंतर त्यांना डाळीचं पाणी म्हणा किंवा ज्यूस म्हणजे जे काही ॲपलचा ज्यूस आहे, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की जे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस आहे, गाजरचा ज्यूस आहे, हा थोड्या थोड्या पात्रामध्ये दिला जातो. डाळ भाताचं जे पाणी आहे तेच त्याची सुरुवात ही केली जाते. मग तोच प्रश्न त्यांनी इथे विचारला आहे की व्हॉट अ ह्युमन बेबीज, जे मानवाचे जे लहान बाळ आहेत ते बेबीज ईट ॲज देअर फर्स्ट फूड, म्हणजे त्यांचं पहिलं फूड काय आहे दुधानंतरचं. तर ह्युमन बेबीज ईट ओव्हर बॉइल्ड इन थिकेट सॉफ्ट राईस ॲज देअर फर्स्ट सॉइल्ड मील. की जो सॉफ्ट राईस आहे म्हणजे जो नरम मऊ भात आहे, मग कधी कधी दूध आणि भात दिला जातो, जो मऊ शिजवला जातो. भात कडक नसतो, तो कसा असतो, एकदम मऊ असतो, सॉफ्ट आहे. सॉफ्टचा अर्थ काय दिला आहे बघा इथे, सॉफ्ट म्हणजे काय आहे, नरम आहे. थिकेट म्हणजे एक प्रकारे जाडसर आणि एक सॉफ्ट आहे. काय केलं आहे तर राईस ॲज देअर फर्स्ट सॉइल्ड मील, की त्यांचं दूध जेव्हा संपल्यानंतर त्यांना जो फर्स्ट जो पदार्थ दिला जातो तो मऊ भात दिला जातो, तो दुधामध्ये असतो, त्याला देखील ते बारीक वाटण करून दिलं जाते. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की पेंगोलिनच्या याच्यामध्ये जे 1 महिन्याचं जे बाळ होतं ते काय केलं आहे, दुधानंतर त्याचं पहिलं जे अन्न होतं ते काय होतं आहे, अँट हिल आणि थ्रिटेंड होतं. त्याचप्रमाणे जे ह्युमन बेबीज आहे ते थिक अँड सॉफ्ट राईस हे आपलं पहिलं अन्न असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे गेस द मिनिंग ऑफ. जे तुम्हाला ओळखायचं आहे 2 गोष्टी की तुम्हाला दिलेले शब्दार्थ दिले, जे हार्डवर्ड्स दिले आहेत. गेस द मिनिंग ऑफ. फर्स्ट आहे मेडिसिनल अँड सेकंड आहे टेरिबल. तर मेडिसिनचा अर्थ काय आहे की जे औषध आहे, मेडिसिन्स आहे, जे औषध आहे की ज्याचा वापर आपण काय करतो दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असतो, त्याला काय बोलतात मेडिसिनल. टेरिबल म्हणजे जे आदिवासी जाती जमाती आहे, मग ती कुठे राहते, ती जंगलामध्ये आदिवास करते, ती वास्तव्याला असते, तिथे ती राहत असते, मग त्याला आपण काय बोलणार आहोत, टेरिबल असे बोलणार आहोत. बघा आता इथे तुम्हाला इथे 2 प्रकारचं दिलेलं आहे, आपण वाचणार आहोत. बघा मेडिकल म्हणजे काय आहे,
ते हेल्पफुल ॲज मेडिसिन फॉर द हिलिंग इलनेस, की जे आपल्याला जर आजार झाल्यानंतर बरे करण्यासाठी जे उपयोगात आणले जातात गोळ्या औषधं, त्याला आपण काय बोलणार आहोत, मेडिसिन बोलणार आहोत, मेडिकल. हेल्पफुल ॲज मेडिसिन फॉर हिलिंग इलनेस म्हणजे जे आजारीपणासाठी बरे होण्यासाठी वापरला गेला जो शब्द आहे त्याला काय बोलणार आहोत, मेडिकल बोलणार आहोत. जो सेकंड आहे टर्बाईन. टर्बाईन म्हणजे रिलेटेड टू ऑर कन्सर्न विथ टर्बाईन्स म्हणजे ट्रेबल आर्ट कस्टम, की जे कुठे राहतात ते जंगलाच्या भागामध्ये, आदिवासी भागामध्ये, जमातीमध्ये जिथे राहतात त्यांना काय बोलणार, टेरेबल बोलणार. रिलेटेड टू ऑर कन्सर्न विथ टर्बाईन किंवा टर्बाईन्स, जाती किंवा जे आदिवासी भाग किंवा प्रभागामध्ये जे राहतात त्यांना काय बोलणार, टर्बाईन असे बोलणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट व्हॉट मामा पेंगोलियन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. आता ज्यावेळेस जी ममा पेंगोलियन आणि तिचं बेबी पेंगोलियन हे जेव्हा बाहेर रस्त्याने चालत होते त्यावेळेस त्यांनी कोणत्या सूचना आपल्या बाळाला दिलेल्या आहेत, कोणत्या गोष्टीबद्दल, मग त्यांनी खाली दिलेले फॉलोइंग जे पॉईंट आहेत. पेंगोलियन्स ॲज ॲनिमल स्पेसिफिक्स म्हणजे पेंगोलियनच्या बाबतीतले जे काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत ते तिने तिच्या बाळाला सांगितले आहेत. मग कोणती सांगितलेले आहेत, मग हॅबिटाईट, फूड अँड हॅबिट्स. बघा आता याच्यामध्ये फरक आहे. हॅबिटाईट म्हणजे वास्तव्य, की जे पेंगोलियन आहे ते वास्तव्याला कुठे होते ती त्याची त्यांनी पूर्ण हिस्ट्री सांगितलेली आहे, आपण लेसनमध्ये पाहिलं आहे, म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण सांगितलेलं आहे. फूड म्हणजे पेंगोलियन लोकांचं फूड काय आहे त्याची देखील माहिती तिने आपल्या बाळाला दिलेली आहे. आणि जे हॅबिट्स आहेत त्यांच्या सवयी कोणत्या आहेत ते देखील त्यांनी दिलेले आहेत. तर हे देखील आपण लेसनमध्ये परिपूर्ण पाहिलेलं आहे, तरी देखील आपण या उत्तराच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेणार आहोत. आता इथे दिले आहे, पेंगोलियन्स आर फाउंड इन एशिया अँड आफ्रिका. जे फर्स्ट सांगितलं आहे की जे पेंगोलियन आहेत ते कुठे प्रामुख्याने आढळतात, की ते एशिया आणि आशियामध्ये आढळतं. बघा एशिया आणि आफ्रिका या ठिकाणी जे त्यांचे कझिन आहेत, कोणाचे, जे पेंगोलियन आहेत त्यांचे कोण आहेत ते कझिन तिथे आशिया आणि आफ्रिका या भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला आढळून येतात. इंडियन पेंगोलियन्स अँड चायनीज पेंगोलियन्स आर सीन इन नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया. बघा इंडियन, बघा इथे दिलेलं आहे की जे नॉर्थन इंडियन आहेत ते कुठे आढळतात, चायनीजच्या याच्या भागामध्ये आढळतात. आणि आपण भारतामध्ये राहतोय आणि म्हणून आपण इंडियन पेंगोलियन आहोत असं देखील ती सांगत आहे. बघा इंडियन पेंगोलियन्स म्हणजे भारतातले पेंगोलियन्स अँड चायनीज पेंगोलियन्स, जे चायनाच्या भागातले जे पेंगोलियन त्याला चायनीज पेंगोलियन बोलतात, आर सीन इन अ नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया, की जे कुठे आढळतात, उत्तर याच्यामध्ये, उत्तर भारतामध्ये आपल्याला आढळून येतात. दोन्ही प्रकारचे, कोणते, इंडियन पेंगोलियन्स आणि चायनीज पेंगोलियन हे कुठे आढळतात, उत्तरेकडील भागामध्ये, भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देअर हॅबिटाईट म्हणजे आता त्यांचं जे वास्तव्य आहे, इज अ स्नूग होल इन द अर्थ, की जे पृथ्वीच्या आतमध्ये म्हणजे जे जमिनीच्या आतमध्ये जे काय करतायत, एक बीळ करून राहत आहे. होल म्हणजे काय आहे, बीळ करून राहत आहेत. नियरली 9 इंचेस वाईड अँड द मोर दॅन अ मीटर लॉंग, की 9 इंचाचं जे मीटर जे लांब आहे, की 9 इंचाचे जे अरुंद जो गोल आहे आणि त्याचप्रमाणे लॉंग मोर दॅन अ मीटर आणि जे जास्तीत जास्त लांब आहे, अशा प्रकारचं त्याचं जे बीळ हे तयार केलेलं आहे. दे कम आउट ॲट नाईट फॉर सर्चिंग देअर फूड, आणि ते विशेष करून त्यांचं जे अन्न आहे शोधण्याचं काम ते कधी करतात, ज्यावेळेस रात्र होते, रात्रीच्या प्रहारामध्ये ते त्यांचं अन्न शोधण्याचं काम सुरू करतात. सर्चिंगचा इथे काय अर्थ आला आहे बघा, इथे दिलं आहे दे केम आउट ॲट नाईट, ते बाहेर पडतात कधी, फॉर सर्चिंग देअर फूड, त्यांच्या अन्नाच्या शोधामध्ये. सर्चिंगचा अर्थ काय आहे, शोध आहे. देअर फूड म्हणजे अन्न. दे आर ॲट ईटर, ते कोण आहेत, मुंगी खाऊ आहे, ते मुंगी खाणारे आहेत. दे ॲट ईटर, बघा इथे दिलेलं आहे दे आर ॲट ईटर, ते मुंगी खाऊ आहे, ते मुंगी खाणारे आहेत. टर्माइट्स आर देअर फेवरेट अँड मेन फूड. आता इथे त्यांनी विषय सांगितले टर्माइन्स. टर्माइन्सचा अर्थ काय आहे इथे बघा, इथे दिलेलं आहे टर्माइन्स. बघा टर्माइन्स म्हणजे काय, वाळवी आहे, की जी वाळवी लागते ना आपल्या घरामध्ये. बघा एखादं लाकूड असेल, ते कुजलं असेल किंवा त्याच्यामध्ये काही छोटे छोटे किडे असतात आणि मग ती अशी लहान रांग लागते, अशा प्रकारची बघा ती लाईट लागते. ती एक ग्रे कलरची असते, ती पूर्ण काय करते, जो लाकूड आहे ते लाकडाला पोखरून काढते, आपण बोलतो ना वाळवी लागते. तर अशा प्रकारचे ते टर्माइन्स म्हणजे जी वाळवी आहे, आर देअर फेवरेट अँड मेन फूड, त्यांचं जे फेवरेट म्हणजे आवडतं अन्न जे असेल ते कोणतं आहे, टर्माइट आहे, वाळवी आहे.
आता अशा प्रकारे त्यांचं वास्तव्य कुठं आहे हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे त्यांचं फेवरेट फूड काय काय आहे हे देखील आपण पाहिलं आहे. आता आपण पाहणार आहोत त्याची जी सवय आहे, जे हॅबिट आहे. पंगोलियन्स हॅव अ स्केल ऑन देअर बॉडी. जे पंगोलियनच्या शरीरावरती काय आहेत, स्केल्स आहेत. बरोबर आहे. आपण बोलतो ना त्याला कवडे असं बोलतो ना, की जे आपण पाहिलं पंगोलियनच्या खवले, त्याला काय बोलतो, स्केल्स आहेत. दे यूज देअर स्ट्रॉंग क्लॉज अँड टेल टू क्लाइंब अप टू ट्री. ते त्यांच्या नखाचा वापर करून ते झाडावरती चढण्याचा काय करत असतात, प्रयत्न करतात. किंवा जे वारूळ असेल ते वारुळाला मोडण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा, डिमोलिश करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यातून निघणारे जे अँट आहे, ज्या मुंग्या आहेत, त्याचप्रमाणे जे टर्माइट्स आहेत ते खाण्याचा देखील प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे जी ममा पेंग्युलिन आहे ते आपल्या लहान बाळाला, आपल्या बेबीला सांगत आहेत की जे पेंग्युलिन आहेत त्यांचे हॅबिट आहे, त्यांचं वास्तव्य कुठं आहे, ते कुठे कुठे आढळतात, आपण त्यांना कुठे कुठे बघितलेलं आहे, ते त्यांचं राहण्याचं ठिकाण ते आपल्या बाळाला सांगत आहे. त्याचप्रमाणे त्यांचं जे फूड आहे ते फूड कोणकोणतं आहे, त्यातलं फेवरेट फूड कोणतं आहे हे देखील ते सांगत आहेत. त्याचप्रमाणे आपली जी हॅबिट आहे की आपला जो जीवनक्रम आहे तो कशा प्रकारे आपण झाडावर चढू शकतो, आपल्या नखांचा जो उपयोगाच्या मदतीने आपण स्वतःचं कसं संरक्षण करू शकतो, आणि कशा प्रकारे दे यूज दे स्ट्रॉंग क्लॉजचा अर्थ काय आहे, नखे आहेत, की त्या नखाचा वापर करून आणि त्या शेपटीचा वापर करून, टेल म्हणजे काय आहे, शेपटी आहे, त्या शेपटीचा वापर करून कशा प्रकारे ते झाडावर चढू शकत आहे, अप अ ट्री, ते झाडावर चढू शकत आहेत हे देखील ते आपल्या बाळाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितलं आहे की त्याचे जे 3 प्रकार आहेत, त्याचं हॅबिटाईट आहे, फूड आहे आणि हॅबिट आहे, ते आपल्या बाळाला सविस्तर वर्णन करून सांगत आहे की पेंग्युलिन जे आहेत ते कशा प्रकारचे प्राणी आहेत, त्यांना काय काय आवडतं, काही नाही आवडते, याची सविस्तर माहिती ते आपल्या बाळाला सांगत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, राईट अबाउट ममा पेंग्युलिन टोल्ड हर बेबी अबाउट द फॉलोइंग टॉपिक्स. बघा आता त्याने दिलेलं आहे की ते तुम्हाला राईट अबाउट ममा पेंग्युलिन, की लिहा की ममा पेंग्युलिन आहे, टोल्ड हर बेबी, ती तिच्या बाळाबद्दल, बेबी अबाउट फॉलोइंग टॉपिक, की त्या टॉपिकबद्दल लिहा, की थ्रेट्स टू पेंग्युलिन, की जे पेंग्युलिन हे का धमकावत आहे, थ्रेट्स टू पेंग्युलिन. तर बघा आता त्याचं जे आन्सर आहे आपण बघा वाचणार आहोत. सम हंटर सर्च, जे शिकारी आहेत ते काय करतायत, सर्च करतायत पेंगोलियन्स होल्स नेस्ट, जे त्यांचं बीळ आहे, त्यांचं जे नेस्ट आहे, जे घरटे आहे, डिग देम, ते काय करतायत, खंदत आहेत, किल देम फॉर देअर फ्लेश, ते त्यांचं मांस विकत आहेत, अँड सेल देअर स्केल्स, आणि त्यांचे जे हड्डे आहेत ते देखील काय करत आहेत, काढत आहेत, टू अर्न अ लॉट ऑफ मनी, आणि त्याच्यापासून पुष्कळचे असे पैसे मिळवत आहे. देअर स्केल आर यूज बाय पीपल फॉर मेडिकल यूज, आणि त्यांचे जे हड्डे आहेत त्याचा वापर हा मेडिकल फील्डमध्ये त्याचा देखील वापर हा जास्तीत जास्त करण्यात येत आहे. दे शूट विथ देम देअर गन्स, ते त्यांच्या बंदुकीच्या सहाय्याने किंवा मदतीने आम्हाला काय करत आहे, ते गोळ्या देखील मारत आहेत किंवा जीवे मारत आहेत. अँड सो पेंग्युलियन्स एक्सिस्टन्स इज इन डेंजर, आणि बहुतेक जे आहेत पेंग्युलियन्स आहे, जे आमच्यासारखे जे प्राणी आहेत ते काय करत आहेत, हे धोक्यामध्ये आढळत आहेत. तर अशा प्रकारची ही टिप आहे ती बघा इथे त्यांनी दिलेली आहे की जो पेंग्युलिन आहे तो काय करत आहे, की बघा जो प्रश्नाचं जे क्वेश्चन आहे की थ्रेट्स टू पेंग्युलिन, आणि त्या अशा प्रकारे जो पेंग्युलिन आहे ते काय करत आहे, या मनुष्याचा काय करत आहे, विरोध करत आहे. तर अशा प्रकारे बघा हे 11चे जे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण या पाठाच्या माध्यमातून घेतलेले आहेत. बघा आता मुलांना अशा प्रकारे आपला जो पेंग्युलिनचा जो पार्ट आहे, बेबी पेंग्युलियन इज नाईट आउट, जो आपला लेसन आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. आपण तो पूर्णपणे सविस्तर समजून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या पाठातल्या आलेले जे आपले हार्ड वर्ड्स आहेत ते देखील मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेले आहेत, आणि या पाठाच्या माध्यमातून असलेल्या ॲक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर हे देखील कोणते आहेत हे देखील आपण त्याचं मी स्पष्टीकरण आणि क्वेश्चन आन्सर सकट त्याचे एक्सप्लेनेशन मी हे तुम्हाला करून दाखवलेलं आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.